पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले। एटीएस पथकाकडून राज्यभरात ही चौकशी करण्यात येत आहे। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, अबिद जाट आणि राणा हनेने यांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क असल्याचा संशय आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तरुण या टोळीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यास एटीएसच्या हे निदर्शनास आलेलं आहे। कारवाईबाबत कमालीची आता गोपनीयता सुद्धा बाळगण्यात आली। अत्यंत महत्वाची अपडेट आहे। कोल्हापुरात दोघे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, अबिद जाट आणि राणा हनेने यांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी आता संपर्क असल्याचा संशय आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले। सतेज, आपण पाहतो अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तरुण या टोळीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता एटीएसच्या निदर्शनात आलेलं आहे। कारवाईबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे। सध्या याबाबतचे काय ताजे अपडेट आहेत, कशा प्रकारे पोलिसांना ही माहिती मिळाली? नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी ही संयुक्तरित्या कारवाई आहे ती केलेली आहे। साधारणतः कोल्हापूर असेल आणि राज्यभरामध्ये 112 पेक्षा अधिक जे तरुणांशी संपर्क साधल्याचं जे आहे ते या सगळ्या कारवाईमध्ये निदर्शनास आलेलं आहे। हे सगळे जे गँगस्टर आहेत हे पाकिस्तानशी संबंधित आहे आणि सोशल मीडिया नेटवर्क साईटवरून त्यांचे जे आहेत ते धागेदोरे आहेत ते एटीएसने मिळवलेले आहेत। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तरुणांची काल दिवसभर आहे ते महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी आहे ती चौकशी केलेली आहे। खरं तर या सगळ्या चौकशी बाबतीत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। पण एकूण हे सगळ्या कारवाईबाबत पाकिस्तानशी या तरुणांनी संपर्क का साधला, सोशल मीडिया या गुंडांशी का संपर्क साधला? कारण ते सगळे जे आहेत जाट असतील किंवा इतर जे ते 2-3 नावं आहेत त्याच्यामध्ये समोर आलेली आहेत, त्यामध्ये ते पाकिस्तानमधले कुख्यात गुंड असल्याचं देखील समोर आहे, गँगस्टर आहेत। आणि जे तरुण बेरोजगार आहेत, विशेषतः महाराष्ट्रातले असतील किंवा देशभरातले असतील, त्यांना ती टोळी जी आहे ती या सगळ्या जाळ्यात ओढते असं देखील आता निष्पन्न झालेलं आहे। कारण जे कोल्हापूरचे 2 तरुण त्यांची चौकशी झालेली आहे त्या तरुणांना देखील पोलिसांनी आता वॉच ठेवलेला आहे। एटीएसची त्यांच्याकडे नजर आहे, शिवाय स्थानिक पोलिसांनी देखील या ठिकाणी नजर ठेवल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूण सगळ्या या कारवाईबाबत महाराष्ट्र पोलीस असतील किंवा एटीएस असेल यांनी प्रचंड गोपनीयता बाळगल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। कारण या तरुणांची नावं कुठेही निष्पन्न झालेली नाहीत, मात्र त्यांच्यावरती सध्या करडी नजर आहे ती ठेवलेली आहे। कोणत्याही क्षणी त्यांना जर सस्पिशियस वाटलं तर त्यांना ताब्यात देखील घेतलं जाईल असं देखील त्यांना सांगण्यात आलं आहे। त्यामुळे हे 2 तरुण नेमके कोण आहेत याचा आता आम्ही देखील शोध घेताना आपल्याला खरं तर ते पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे पाहिलं तर कोल्हापूरचं नाव यापूर्वी देखील 2 वर्षापूर्वी एका पाकिस्तानची एक संस्था आहे त्या संस्थेशी निगडीत असणारं हुपरी येथील एक तरुणाचं देखील नाव समोर आलेलं होतं। त्यावेळेस देखील महाराष्ट्र एटीएस असेल, कोल्हापूर पोलीस असतील, त्यांनी देखील संयुक्तरित्या या ठिकाणी चौकशी आहे ती केलेली होती। मात्र वारंवार अशा पद्धतीनं बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानचे काही हे नामचीन गुंड आहेत ते आता कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे भारताची जी एकात्मता आहे किंवा जी चांगल्या पद्धतीने जे काम सुरू आहे ते कुठेतरी एक स्लीपर सेलच्या माध्यमातून कुठेतरी उद्ध्वस्त करायचं किंवा त्यासाठी कुठेतरी एक प्रयत्न करायचे हे यांचं काम असल्याचं देखील या सगळ्या तपासात कुठेतरी एक चर्चेलं जाते। त्यामुळे या 2 तरुणांच्या बाबतीत सध्या प्रचंड तपासात गोपनीयता बाळगल्याचं आपल्याला दिसून येते। आणि जशी कोल्हापुरात कारवाई केलेली आहे त्याच पद्धतीनं राज्यभरात विविध ठिकाणी कारवाई करून 100 पेक्षा अधिक जे तरुण आहेत त्यांच्याशी एटीएसने चौकशी ॲट ए टाइम काल दिवसभरात केल्याचं आहे ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। करण